नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि चविष्ट असे मिनी समोसे. इतकं छोटंसं पण खायला इतकं धमाकेदार. हा बघा, नावाला मिनी पण चवीला मॅक्झी. आज आपण बनवणार आहोत अशा प्रकारचे मिनी समोसे जे घरच्या पार्ट्या, लहान मुलांचे टिफिन किंवा संध्याकाळच्या चहासोबत एकदम परफेक्ट स्नॅक्स आहे. तर चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया मिनी टेस्टी प्रवासाला आपल्या छोट्या समोसासोबत. समोसा तयार करण्यासाठी चारही स्टेप्स फार महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे आवरण्यासाठी पीठ मळणे, दुसरी सारण तयार करणे, तिसरी समोस्याला आकार देणं आणि चौथी म्हणजे तळणे. सर्वात पहिले आपण पीठ मळून घेऊयात. त्यासाठी इथे 1.5 कप मैदा घेऊन त्यात अर्धा कप एकदम बारीक 0 नंबरचा रवा घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा हाताने चांगला क्रश करून घालायचा आहे. त्यामुळे चव आणि पचनही उत्तम होतं. चवीपुरतं मीठ घालून हे कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता मोहनसाठी साधारणतः 4 चमचे नॉर्मल टेम्परेचरचे तेल घालून ते पिठाला सर्व बाजूने व्यवस्थित चोळून घेऊयात. समोसा खुसखुशीत होण्यासाठी पीठ योग्य प्रमाणात मोहनासह मळणं खूप महत्त्वाचे आहे. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ खूप घट्टही मळायचं नाही आणि खूप पातळही मळू नये, कारण रवा घातल्यामुळे तो काही वेळाने फुलतो आणि पीठ अजून घट्ट होते. म्हणून मध्यम घट्ट असे पीठ तयार झालं पाहिजे, म्हणजे समोस्याला छान टेक्स्चर येईल. आता हे पीठ सारण तयार करेपर्यंत मुरायला ठेवूयात. आता सारणाच्या मसाल्यासाठी 2 चमचे धने, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरे, 7 ते 8 काळे मिरी, पाव चमचा हिंग हे सर्व एकत्र करून दरदरीत वाटून घ्या. हा मसाला एकदम बारीक वाटायचा नाही, थोडा जाडसरच वाटला तर सुगंध आणि चव कमाल येते आणि याच मसाल्यामुळे समोसा एकदम चटकदार लागतो. आता सारणासाठी पॅनमध्ये तेल हलके गरम करून त्यात आधी आपण तयार केलेला दरदरीत मसाला घालायचा. मसाल्याला सुगंध येईपर्यंत 10 सेकंद तेलात फिरवून घेऊयात. इथे तेल एकदम हलके गरम करूनच मसाला घाला, नाहीतर जर मसाला लगेच करपला तर संपूर्ण स्टफिंगची टेस्ट बिघडू शकते. यानंतर आले, लसूण, मिरची यांची दरदरीत पेस्ट तयार करून तीही घालायची आहे. हे कॉम्बिनेशन सारणाला तिखटपणा, सुगंध आणि अस्सल स्ट्रीट फूड फ्लेवर देतं. आता यामध्ये पाव कप हिरवे मटार घालायचे आहेत. मटार ताजे असतील तर त्यांना आधी स्टीम करून घ्यावं, त्यामुळे ते पटकन मऊ होतात आणि सारणात छान मिसळले जातात. आणि जर फ्रोझन मटार वापरत असाल तर ते असेच वापरू शकता, कारण ते आधीपासूनच थोडे स्टीम केलेले असतात आणि झटपट शिजतात. आता इथे 4 उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत. हे बटाटे हातानेच हलकेसे क्रश करून या मिश्रणात घालायचे आहेत. कोणत्याही स्टफिंगसाठी बटाटे उकडताना ते थेट पाण्यात टाकून उकडायचे नाहीत. कुकरमध्ये खाली पाणी घ्यायचं आणि बटाटे वेगळ्या भांड्यात ठेवायचे, म्हणजे स्टीमने ते उकडतात आणि चवही टिकून राहते. तसेच ते ओव्हरकुक होऊन मिश्रण सैलसुद्धा होत नाही. आता यात थोडी धणेपूड, गरम मसाला, मिरची पावडर, आमचूर पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आमचूर पावडर घालायची नसेल तर अर्धा लिंबाचा रसही घालू शकता. आता सर्व व्यवस्थित मिक्स केल्यावर मॅशरच्या मदतीने हे सारण व्यवस्थित एकजीव करून घ्या. चला, सारण तयार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थंड करून घेऊयात. आता पीठही छान मुरून सेट झालेले आहे. ते पुन्हा मळून स्मूथ करून घेऊया. आता पिठातून मोठा पेढ्यासारखा एक गोळा घेऊन त्याची मध्यम जाडीची लाटी लाटून घ्यायची आहे. लाटी ना खूप जाड असावी ना खूप पातळ. समोसा खुसखुशीत होण्यासाठी परफेक्ट जाडी खूप महत्त्वाची आहे. आता लाटीला मधून एक कट मारून 2 भाग करून घ्या. एका भागावर बोटाने थोडं पाणी लावून घ्या, जेणेकरून कडा नीट चिकटतील. आता अशा प्रकारे दोन्ही कडा फोल्ड करा आणि नीट चिटकवून घ्या आणि त्याच्या समोरच्या साईडला असा छोटासा फोल्ड मारून घ्या, त्यामुळे समोस्याला परफेक्ट आकार येईल. नंतर एक छोटा गोळा सारणाचा घेऊन ह्यात भरायचे आणि कडा व्यवस्थित अशा प्रकारे चिटकवून घ्यायच्या. अशाच प्रकारे दुसरा समोसाही रेडी करून सर्व समोसे एक एक करून तयार करून घेऊयात. एवढ्या प्रमाणात जवळपास 28 ते 30 मिनी समोसे तयार होतात. समोसा तळण्यासाठी तेल एकदम काळजीपूर्वक गरम करूनच समोसा तेलात सोडायचा आहे. तेल एकदम हलके गरम करून मंद आचेवरच समोसा तळून घ्यायचा आहे. त्यामुळे समोसा आतून व्यवस्थित शिजून एकदम खुसखुशीत होतो आणि सुंदर गोल्डन क्रिस्पी रंगही येतो. समोसा तळताना अशा प्रकारे खालील बाजूने 1 चमचा ठेवायचा आहे. त्यामुळे समोस्यावर खाली कढईला चिकटल्यामुळे जे डाग पडतात ते पडणार नाहीत.
आता अशा प्रकारे सर्व बॅचेस तळून घेऊ। इथे आपले चटकदार असे मिनी समोसे तयार आहेत। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात स्वादिष्ट रेसिपीसह। तोपर्यंत हॅपी कुकिंग।